गणपती जाधव, गाव गाव आष्टा. हां, महाराज म्हणतात मला, नाथ महाराज. ठीक आहे. हां, आपण काय व्यवसाय करता? गोंधळाचा व्यवसाय करतो. गोंधळ, पूजा अर्चा, ओके, छान. एवढंच काम आहे माझं. अजून काय विशेष? अजून काय नाही विशेष. गोंधळ, पूजा अर्चा, देव बसवणे, देव बळवणे, काट्या उभा करणे, काट्या उतरणे. छान छान छान, भरपूर कामं करताय तुम्ही. बरं, आपलं नाव सांगावं. हां, सचिन सदाशिव गोंधळे. परत सांगा एकदा. सचिन सदाशिव गोंधळे. हां, आपलं हां, गोंधळाचंच काम करतो. ओके. गाव आष्टा. ठीक आहे. हां, छान. हां, अशा पद्धतीनं गोंधळाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी होत आहे. आखो देखा हाल पुढील भागात. अशा पद्धतीनं गोंधळाला सुरुवात होत आहे. हां, 9 दाम्पत्य त्या ठिकाणी पुढं बोलवलेलं आहे. पाठावर दोघं स्थानापन्न झालेले आहे आणि वाद्याच्या गजरामध्ये हा गोंधळ घातला जात आहे. बघण्यासारखा हा विधी आहे. प्रत्येक देवकानुसार, धर्मानुसार वेगवेगळे विधी असतात. आमच्या गोरख महाराजांच्या घरी त्यांचं कुलदैवत ज्योतिबा असल्यामुळं हा ज्योतिबाचा गोंधळ सुरू आहे. नाद भगवान पुन्हा केदारनाथ रमनाथ ज्योतिर्लिंग महारुद्रेश्वराय नमः काल वरुण महाकाल भैरवाय नमः धूपम दीपम निरंजनातून समर्पयामि. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. हां, खाली ठेवा, हात जोडून दर्शन घ्या. ओके, पलीकडे हळद कुंकू घालायचं. दोघांनी घाला. एकूणातून समर्पयामि. धूपम दीपम निरंजनातून समर्पयामि. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. हात जोडून दर्शन घ्या. ओके, कुठून उभं राहा. हे पोरं आहेत का? 4-5 पोरं. हे 2 तर आहेत, अजून 3 या बरोबर. द्या काढून यांच्याकडे. काका जरा थांबा हो. आवडी चॅनलवरून पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. आता आज भरगच्च कार्यक्रम आहे. आजच्या दिवसामध्ये सत्यनारायणाची पूजा झालेली आहे.
गोंधळाचा कार्यक्रम झालेला आहे. पुन्हा नानांचा ज्योतिबाच्या सासनकाठीचा भिक्षाचा कार्यक्रम झालेला आहे. प्रसाद वगैरे दुग्ध शर्करा योग आज ह्या कार्यक्रमात आहे. आणि आता पुढील कार्यक्रम होणार आहे भजनी मंडळी. आत्ता एका क्षणामध्ये हे भजनी मंडळी ह्या ठिकाणी स्थानापन्न झालेलं आहे. आपण त्यांची ओळख करून घेऊया. आधीच काळी ठीक आहे. नाही तर नाही, बरोबर आहे. बोला, आपलं नाव सांगा. माझं नाव कृष्ण दत्तू पाटील, राहणार मर्दवाडी. ओके, अजून काय माहिती आहे तुमची? अजून काय माझीच माहिती मला नाही. नाही, ठीक आहे, धन्यवाद तुम्हाला. हा, आपलं नाव सांगा काका. नाव सांगा, गाव सांगा, भजनी मंडळ. युट्यूब चॅनल आहे सदाशिव पाटील मर्दवाडी. ओके, आज विजय जगन्नाथ सपकाळ. ओके, सगळे मर्दवाडी का? सगळे मर्दवाडी. हा, ठीक आहे काका, तुमचं नाव सांगा. सुरेश नायकू पाटील. ओके, किती वर्षाचा भजनाचा अनुभव आहे? मला एक 25 वर्षाचा तर अनुभव आहे. ठीक आहे. हे कसलं वाद्य आणलंय म्हणायचं? हे विनाय पंढरीचा. छान. ठीक आहे. हा काका, हा नाव सांगा. सपकाळ गुरुजी. सपकाळ गुरुजी पाहुणे मंडळी आहेत. हा, ठीक आहे. आपलं नाव? पांडुरंग पाटील. ओके, अशा पद्धतीनं भजनी मंडळींचा आपण परिचय करून घेतलेला आहे. या, नमस्कार. हा, बोला, नाव सांगा आपलं. ठीक आहे. भजनी मंडळामधून आला तुम्ही? ठीक आहे. चांगल्या प्रकारचं भजनी मंडळ. तुम्हाला धन्यवाद देतो आवडी चॅनेलच्या वतीनं. आणि प्रत्यक्ष भजनी भजनाच्या वेळचे आपण व्हिडिओ सादर काढून घेऊ. ठीक आहे. अशा पद्धतीनं भजनी मंडळ स्थानापन्न झालेलं आहे. पहिल्यांदा ही सगळी धार्मिक देवाधर्माचा ह्यांना छंद आहे, वारकरी आहेत, त्यामुळं पहिल्यांदा देवदर्शन घेतात आणि त्यांचा आखोदेखा हाल नंतर तुम्हाला दाखवलं जाईल. भजन म्हणजे काय असतं? भजन, कीर्तन, प्रवचन या धार्मिक बाबी आहेत, ह्या केल्या पाहिजेत तरच आपल्याला मोक्षप्राप्ती आहे, अन्यथा आपण अधांतरीच राहणार आहोत. ठीक आहे. आता आतमध्ये जाऊ.